400-500 वाहनं गेली असतील मागच्या काही एक 8-10 मिनिटांमध्ये तिथून, काय अंदाज? काही कारणास्तव नंदकिशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र एक दृश्य आपण पाहतोय, फ्रीवेवरची दृश्य आहेत आणि दुसरीकडे आपण एक ग्राफिक्स पाहतोय. टीम जरांगे पाटलांची टीम नेमकी काय आहे, कोर टीम मध्ये कोण कोण आहेत आपण पाहतोय. रमेश काळे, जरांगेंची सावली अशी ओळख आहे, वडीवाळा गावचे ते सरपंच आहेत. ही दृश्य आहेत आझाद मैदानावरची. आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येनं आंदोलक दाखल झालेत. पांडुरंग तारक जे अंतरवाली सराटी गावचे सरपंच आहेत, प्रवासात कायम ते जरांगेंसोबत असतात. अशी टीम जरांगे पाटील आहे. टीम जरांगे पाटील. गंगाधर काळकुटे हे एक महत्त्वाचं नाव, प्रदीप सोळुंके हे एक महत्त्वाचं नाव आहे. अगदी 2 वर्षांपूर्वी जेव्हापासून आंदोलनाला सुरुवात झाली, जरांगेंचे दौरे, सभांच्या नियोजनाची जबाबदारी ही प्रदीप सोळुंकेंकडे असते. श्रीराम कुरणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर जरांगेंचे सगळ्यात जुने सहकारी, जुने मित्र म्हणून श्रीराम कुरणकर यांचं नाव येतं, अगदी शिवबा संघटनेपासून. आता ही दृश्य आपण पाहतोय. दृश्य कुठली आहेत? दृश्य आहेत मुंबईच्या फ्रीवेवरची. फ्रीवेवरून ज्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय तिथून मनोज जरांगेंना पुढे जाऊन आता 10-11 मिनिटं झालेली आहेत. 11 मिनिटं होऊन सुद्धा अजूनही मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांच्या गाड्या या आपल्याला फ्रीवेवरून जाताना दिसतात. त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं जरांगेंचे समर्थक, मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेत. दुसरे दृश्य कुठले आहेत तर दुसरी दृश्य तिथली आहेत जिथं उपोषण केलं जाणार आहे. आझाद मैदानाचा परिसर, आझाद मैदानाच्या शेजारी असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि CSMT स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक, मनोज जरांगेंचे समर्थक इथं दाखल झालेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये भगवी शाल आहे, डोक्यावर भगवी टोपी आहे. त्याच्यामुळे हा सगळा परिसर आता मराठ्यांच्या आगमनानं, मराठे आल्यानं भगवामय झालेलं आहे असं म्हणावं लागेल. काही वाद्य सोबत आणलेले आहेत, ती वाद्य वाजवली जात आहेत. मराठा आंदोलक त्यावर ठेका धरतायत. अशा प्रकारे आपला आनंद, आपला उत्साह दाखवला जातोय. हे दृश्य आझाद मैदानाच्या परिसरातले आपण पाहतोय. आझाद मैदानाचा एंट्री पॉइंट पहिल्या दृश्यांमध्ये आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आझाद मैदानाच्या आतली परिस्थिती. एंट्री पॉइंटवर सध्या पोलीस तैनात दिसत आहेत. आतमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक हे आधीच पोहोचलेले आहेत. अगदी काही वेळात मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचतील आणि त्यांच्या उपोषणाला सुरुवात होईल. एक दिवसीय उपोषणाची परवानगी जरी न्यायालयाकडून देण्यात आलेली असली तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत. आझाद मैदानाच्या आतली दृश्य आपण पाहतोय. मराठा आंदोलकांकडून कशा प्रकारे आपला उत्साह, आपला आनंद व्यक्त केला जातोय त्याची दृश्य. काही वाद्य वाजवली जात आहेत, त्या वाद्यांवर ठेका धरला जातोय. 2 दृश्य आपण पाहतोय, आझाद मैदानाचा एंट्री पॉइंट आणि आझाद मैदानाच्या आतली दृश्य. जरांगे पाटील यांच्या ताफ्याची दृश्य आपण पुन्हा एकदा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा सध्या फ्रीवेवर आहे. फ्रीवेच्या त्या टनलमधून, त्या बोगद्यामधून आता मनोज जरांगे पाटील पुढे आलेले आहेत. अगदी काही वेळात मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषण स्थळावर आझाद मैदानावर पोहोचणार आहे.